नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर हा व्हिडिओ आहे बघा सकाळ सकाळचा. तर मिस्टरांना त्याला डबा बनवून द्यायचा होता, त्यामुळं 7:30चं टायमिंग आहे हा. तर इथं काल की नाही त्यांनी येताना उंबराच्या दोड्या असतात बघा. कुणी कुणी उंबराच्या दोड्यांची भाजी खाल्ली आहे नक्कीच कमेंट करून सांगा. तर त्यांना आवडतात ना, लहानपणी त्यांनी खाल्लेलं आहे तर त्यांना आवडतात, त्यामुळे त्यांनी काढून आणल्या होत्या. तर मी रात्री पाण्यात टाकल्या होत्या आणि सकाळी काढून मी कुकरला 2-3 शिट्ट्या देऊन शिजवल्या आणि कांदा, टमाटर, गरम मसाला, जिरं, लसूण सगळं टाकून हे असं खालीवर करून घेतलेलं आहे. मस्त भाजी बनते बघा. थोडंसं चिंचेचं पाणी टाकायचं आणि भाजी एवढी छान लागते ना, तुम्हाला काय सांगायचं. तर माझ्याकडे काही कोथिंबीर वगैरे नव्हती, त्यामुळे मी काही कोथिंबीर घातलेली नाही आणि मग लगेच अशा चपात्या वगैरे बनवून घेतल्या, कारण पटकन डबा वगैरे बनवून द्यावा लागतो आणि जाताना थोडा खाऊन पण जातात. कारण मी नाश्ता वगैरे काही बनवत नाही, नाश्त्यानं कसं भूक राहत नाही, त्यामुळे मी काय करते डायरेक्ट चपात्याच बनवते. कधी तर मग घरात असली ना, मग नाश्ता वगैरे काहीतरी स्पेशल काहीतरी बनवत असते. आणि जर नंतर मुलं वगैरे म्हणली तर नाश्ता बनवून दे, तर मग त्यांना बनवून देत असते. तर अशा पटकन माझ्या चपात्या बनवायच्या चाललेल्या आहेत. आणि कालचं बघा पापड पण असं करून म्हणजे वरच ठेवलेले आहेत मी असे, जरा कडक होण्यासाठी. कारण आपल्याला कडक चांगले वाळवून ठेवायचे असतात. जर नरम जर आपण ठेवले तर ते नंतर लाल पडण्याची शक्यता असते, त्यामुळे चांगले वाळवून करून ठेवायचे असते. तर आता ते डबा वगैरे धुवून स्वच्छ करून पापड मला डब्यामध्ये पण भरून ठेवायचं आहे. पहिलं आपलं मिस्टरांना जेवण वगैरे डबा वगैरे भरून देते, नंतर आणि थोडी भाजी बनवायला लागते. कारण या उंबराच्या दोड्यांच्या भाज्या मुलं खात नाहीत, कारण ही पहिल्या लोकांना हे असं आवडते. आत्ताच्या मुलांना असलं भाजी वगैरे काही आवडत नाही, त्यामुळे ती काही खात नाहीत. मग त्यांच्यासाठी आणि स्पेशल दुसरी भाजी आणि मला बनवायचे. आणि मग नंतर पापड वगैरे भरून ठेवायचे. नंतर कपडे, भांडी, भरपूर असे कामं असतात बरं का. नंतर दळप करायचे, असं दिवसभर सारखं थोडं थोडं रुटीन असतं. आणि इथं देवपूजा वगैरे पण झालेले, तोपर्यंत अमृताने देवपूजा पण करून घेतलेली. कारण मी स्वयंपाकात असते, त्यामुळे ती काय करते, आंघोळ करून आले की लगेच देव वगैरे पुजते. त्यामुळे अशा पद्धतीने छानपैकी तिनं देव वगैरे पुजून घेतलेले आहेत. तर बघू शकते असे पापड मी वरतीच ठेवलेले, त्यावर कापड एक टाकलेलं होतं आणि असे मस्त पातळ पापड एवढे छान झालेत, काय सांगायचं, मस्त गुळगुळे ठेल. तर आता हे चांगले कडक वाळलेत बरं का आता, आणि फॅनच्या हवेने जास्तच वाळून जातात. तर आता हे आपणाला हवा बंद असं डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे, पेपर वगैरे टोपणाला लावून, आणि थोडे खायला पुरते वर ठेवायचे. आणि याच्या पहिलं पण मी 2 किलो पापड केले होते, ते संपून गेले बरं का, पूर्ण संपले पापड, म्हणून आता हे 2 किलो केलेले. तर आता हे आपणाला कधी तर खायला आपलं छान वाटते, रोज काय आपण खाऊ शकत नाही. आणि असं पीठ आणून जर आपण घरातल्या घरात पापड बनवले ना, भरपूर असे पापड होतात. आणि ते विकतचे पापड आपल्याला पुरत पण नाहीत, आणि विकतच्या पापडासारखे सेम असे पापड आपले बनतात बरं का हे. तर हे पापड कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बघू शकता असे गोल छान पापड झालेले आहेत. सगळे पापड असे एकसारखे झालेले आहेत बरं का. आणि एकदम असं मोकळ्या हवेत जर ठेवलं ना, तर ते पापड लाल होऊन जातात. त्यामुळे त्याला चांगलं पॅक डब्यामध्ये चांगलं ठेवावं लागतं. तर आता पूर्ण असा डब्बा भरलेला आहे पापडांनी, बघू शकता 2 किलोमध्ये. तर मी पापड सगळे मोजून बघितले, 240 पापड झालेत बघा ती 2 किलोमध्ये. भरपूर असे पापड झालेत, पातळ झालेत, त्यामुळे एवढे मैदाळ झालेले आहेत. नाहीतर मग जाड केले तर कमी होऊन जातात. तर मी थोडंसं तळण्यासाठी थोडे पापड वरती ठेवलेत आणि बाकीचे असे डब्यात घालून ठेवलेले आहेत. आणि बघा अजिबात गोळा वगैरे झाले नाहीत, काय नाहीत. हे एवढे वाकडे तिकडे झालेत ना, हे मी वरती ठेवलेत तळण्यासाठी, बाकी ते एकदम गोल छान असे पापड झालेले आहेत. तर आता इथं वर ठेवलेले पापड मी असं तळून घेणार आहे. म्हणजे चला आपण जेवताना म्हटलं तेवढं तोंडी लावायला होईल. तर असे 5-7 पापड मी असे तळून घेतलेले आहेत. आणि चवीला पण एकदम असे टेस्टी वगैरे झालेत बरं का. ते असंच थोडं थोडं काम आपलं दिवसभर चालूच राहतं, कारण बायकांचे कामे घरातले अजिबात दिसत नाहीत. कारण बाहेरनं जर एखादा माणूस काम करून आला ना, तर त्याला वाटतं मी असं काम करून आलो. पण घरातल्या बायकांनी थोडं थोडं जरी काम दिवसभर जरी केलं ना, तरी कामं संपत नाहीत. थोडी थोडी कामं असतातच, आणि बायका त्या कामं काढत असतात. त्यांना वाटतं ही काम पडले आपण करावं, ती काम पडले असंच करावं, असं त्या करतच राहत असतात. त्यामुळे पुरा दिवस त्यांचा त्यातच जात असतोय. तर आता हे पापड वगैरे तळून घेतलेत
बघू शकता असे पांढरे शुभ्र तळल्यानंतर पापड झालेत. आणि पातळ असल्यामुळं काय झाले, जरा जास्त वेळ तेलात ठेवलं ना ते लाल पडतात. त्यामुळं लगेच थोडं थोडं तेल गरम करायचं आणि त्यामध्येच तळून काढायचं आहे आपणाला. आणि मी इथं दही पण आणलेलं आहे. म्हटलं चला आता ताक पण करून घेऊ गार, म्हणजे आपणाला कसं भातात वगैरे खायला येतं आणि दुपारचं उन्हात एक एक ग्लास पिलं ना तर पोटामध्ये आपला गार वाटते. त्यामुळं आता पावसाळा जरी चालू झाला असला तरी उन्हाळाच आहे अजून. काय पावसाळा आपणाला जाणवतच नाही. आमच्याकडे तर आता उन्हाळाच पडल्यासारखं झालं आहे, पाऊस नाहीच आता. तर चला, आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.